सर्वांना सस्नेह नमस्कार. स्टुडंट डेव्हलपमेंट फाउंडेशन हे फॉर्म केलं आपण डिव्हिजनल बॉईज हॉस्टेल निंभोरा अमरावतीच्या माध्यमातून. इथल्या विद्यार्थ्यांसोबत इंग्लिश स्पीकिंग हा विषय मी शेअर करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी लँग्वेज आणि त्यातल्या त्यात तुमच्या ॲकॅडमिकमध्ये, जॉबमध्ये, रिक्रुटमेंटमध्ये, प्लेसमेंटमध्ये किंवा करिअरमध्ये जी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी, ग्रुप डिस्कशनसाठी उपयोगी पडते आणि त्या माध्यमातून ते कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे हे या इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश रायटिंग, इंग्लिश अंडरस्टँडिंग आणि बोलीभाषा मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये चांगलं संभाषण किंवा उत्तम प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकणं तेवढं किती महत्त्वाचं आहे हे या माध्यमातून मी विद्यार्थ्यांशी शेअर करण्याचा एक महत्त्वपूर्ण हा उपक्रम हाती घेतला. आणि इथे कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग, सपोर्ट आणि सहकार्य मिळालं. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांसोबतच त्यांच्या करिअर रिलेटेड, त्यांच्या ॲकॅडमिक्स रिलेटेड, त्यांच्या शैक्षणिक प्रगती रिलेटेड हा कम्युनिकेशनचा, संवादाचा भाग जो आहे तो मला नेहमीच महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणूनच विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे दर मंगळवारी आणि गुरुवारी हा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास उपक्रम मी चालवत असतो. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांचा सहयोग यामध्ये आहेच आणि माझ्या परीनं जेवढं माझं नॉलेज आहे तेवढं मी त्यांच्याशी शेअर करतो. आणि या कम्युनिकेशन स्किलला डेव्हलप करण्यासाठी विद्यार्थ्यांनीसुद्धा या उपक्रमामध्ये आणखी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं मी आवाहन करतो. कारण तुमच्या जनरल कम्युनिकेशनमध्ये सुद्धा जर चांगले कीवर्ड्स आले, सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्यामध्ये आपले टेन्सेस आणि ग्रामरचा यूज कसा करायचा हे जर आपल्याला कळलं तर मला असं वाटतं की याचा उपयोग नक्कीच तुमच्या शैक्षणिक आणि जॉबशी रिलेटेड, करिअर ओरिएंटेड तुमचा जो प्रॉस्पेक्ट्स आहे फ्युचरमधला त्याच्यासाठी नक्कीच होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे आणि इंग्रजीला घाबरून न जाता आपण त्याच्यावर मात करून आपलं इंग्लिश स्पीकिंग, आपलं इंग्लिश रायटिंग, आपलं इंग्लिश रीडिंग कसं चांगल्या प्रकारे होऊ शकेल याच्यावर नक्कीच काम करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. बिकम ॲन इंजिनियर. ई आहे ना तिथे? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. My name is Yogesh Prasad. My native place is Topwadi. My qualification is 11th pass, and my aim is to become an engineer in the future. In? An engineer in the future. Okay, my aim in life is to become an engineer. Okay, next. My name is Ajay. I am from Lasna, Taluka, Mandavati. My qualification is 11th pass. My aim in life to become PHI. PSI. PSI. Okay, great, good. Next. My name is Pratik. I am from near district Rodma. My qualification is B.Com first year, and